नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम च्या 18 मार्चच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता शारदा विचारत असते काव्याला, काव्या तुम्ही कधीपासून एकमेकांना ओळखतात आणि तुमचं कधीपासून चालू आहे हे? तेव्हा आता काव्या म्हणते, आई नंदिनी आणि पारजीजूंच्या लग्नाच्या आधीपासून आमची भेट आहे, आमची ओळख आहे, आम्ही दोघं एकमेकांना तेव्हापासून ओळखतो, त्याचंही माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही त्याच्यावर प्रेम आहे. तेव्हा आता हे ऐकून शारदाच्या तर पायाखालची जमीनच सरकते, तिला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काव्या बाळा तू हे काय केलंस, तुला हे आधी सांगता नाही आलं? तेव्हा आता काव्या म्हणते की आई बाबांना वेल सेटल मुलगा हवा होता आणि परत नंदिनी ताईच्या लग्नाचंही टेन्शन होतं. मग जीवा मला सांगत होता की घरी सांग, पण मीच नाही सांगितलं, मीच नाही ऐकलं. मी म्हटलं सांगेल अजून नंदिनी ताईचं लग्न झाल्यावर मग सांगूया आपण, तोपर्यंत माझं शिक्षणसुद्धा होतं, सगळ्याच गोष्टी होतात, असं ती आता शारदाला सांगत असते. पण शारदाच्याही डोळ्यात पाणी येत असतं. बाळा आम्ही तुझ्या मनाचा विचार काहीच केला नाही आणि सरळ लग्न लावून दिलं पार्थसोबत. तेव्हा आता काव्या म्हणते, हो आई तू म्हणूनच तर मी म्हणते की मला हे सगळं सुधरवायचं आहे, सगळं मिसमॅच जोड्या झालेले आहे. आता त्याच घरामध्ये नंदिनी ताईसुद्धा पारजीजूंसोबत राहील आणि परत मी सुद्धा जीवासोबत राहील, हे योग्य वाटेल का गं? आता नंदिनीचा आणि पारजीजूंचं आपण समजू शकतो, पण जीवाचं आणि माझं कोणालाच माहीत नाही आहे, फक्त आता तुला माहिती पडलं, कसं होईल माझं तूच सांग बरं. तेव्हा आता शारदा म्हणते, हो बाळा मी समजू शकते तुझी मनस्थिती, पण मग एक शब्द तर कानावर टाकायचा होता ना गं लग्नाच्या आधी की जीवाचं आणि माझं प्रेम आहे म्हणून. तेव्हा आता काव्यामध्ये, आई मी टाकणारच होती पण माझी मनस्थितीच नव्हती, मी कसं टाकू, एकदमच एक आहे की मला लग्नाला तुम्ही उभं केलं, मी कोणत्या परिस्थितीत सांगू तुम्हाला, आणि तोपर्यंत जीवासुद्धा आलेला नव्हता, मी जीवाची वाट बघत होती, आता येईल तेव्हा येईल, पण त्याचाही पत्ता नव्हता, तोही अजून आलेला नव्हता, मग मी कशी काय थांबू शकते. आणि पप्पांना किती वाईट वाटलं असतं त्याच्यामुळे मी तेव्हा काही बोलले नाही, पण आता मी काही ऐकणार नाही आहे, मला हे लग्न मान्य नाही आहे, त्याच्यामुळे मी हे लग्न मानणार नाही, असं आता ती म्हणत असते. तर ते इकडे काव्याची आई म्हणते, म्हणजे शारदा हात जोडून म्हणते, काव्या बाळा प्लीज आता तरी कोणाला सांगू नको, सध्या आपण बघू, विचार करू, तुम्ही 4ही जण डिस्कस करा आधी आता घरी जाताना आणि मग काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, पण आता तरी काही बोलू नको, नंतर तुम्ही काय करायचं ते करा. पण मलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं बाळा की तू तुझ्या लाईफची पूर्णपणे म्हणजे डिसिजन नाही घेतला आणि लगेच लग्न करून घेतलं, असं तिला वाईट वाटत असतं. आवई खूप रडत असते, आई काय करू मी आता, तूच सांग मला काही सुचतच नाही, म्हणून मला ही माझी चूक सुधरवायची आहे आणि म्हणूनच मी पार्थला डिवोर्स मागायचं म्हणते आहे, तुला कळतंय ना माझी सिच्युएशन काय आहे. तेव्हा आता शारदा म्हणते, हो बाळा मला कळतं आहे, पण ते सगळं आता काय करू देवा, आमच्याने हातून काय चूक घडली की आम्ही मिसमॅच जोड्यांशी लग्न लावून दिली आमच्या मुलींच्या संसारामध्ये काय, भाग्यामध्ये काय लिहिलेलं आहे देवा, आता तूच सांग, अशी ती देवाकडे प्रार्थना करत असते. तेव्हा तर त्या ठिकाणी नंदिनी येते आणि म्हणते, काय चाललंय, काय चूक झाली, काही झालंय का? तेव्हा आता नंदिनी आल्यावर शारदा लगेच डोळे पुसते आणि म्हणते, काय नाही, ही काव्या घरी जायला तयार नाही होते, म्हणून मग तिला सांगते की बाळा जावंच लागेल घरी. तेव्हा त्या नंदिनी म्हणते, खाली सगळे वाट बघताय, निघायची वेळ झाली, परत घरी सगळे वाट बघत असतील, तेव्हा चल काव्या आपल्याला घरी जायचं बाळा चल. तर आता काव्या म्हणते, नाही मला नाही यायचं, पण नंदिनी तिला समजावते, नाही बाळा आपल्याला घरी जावंच लागेल, असं कसं चालेल. पण आता काव्याची सिच्युएशन फक्त शारदाला समजत असते, कारण शारदाला सगळं माहीत झालेलं असतं. तर नंदिनी काव्याचा हात घेऊन खाली येते, तिला तर शारदा तिच्याकडे बघतच असते. शारदाला प्रश्न पडतो की कसं होईल या पोरीचं, मला काही समजत नाही, आधी सांगायचं होतं ना, आता दोघी एकमेकांच्या तोंडावर तोंड पडतील चारींच्याही, कसं वाटेल चारीं नाही. तेव्हा आता सगळे खाली आलेले असतात. तर आता नंदिनी आरूला म्हणते, आरू येते बाळा काळजी घे हां. तेव्हा आता आरू म्हणते, हो ताई तू पण काळजी घे आणि काव्या दिदीची पण काळजी घे. तर आता नंदिनी आणि पार्थ तिच्या वडिलांच्या पाया पडते. तर आता इथे धनंजय सुद्धा पार्थच्या पाया पडत असतो, म्हणतो की माझ्या मुलींना सावरून घ्या, माझी काव्यानं खूप नादान आहे, अल्लड बुद्धीची आहे, ती लगेच बोलून टाकते, तर तुम्ही तिची काळजी घ्या, असं तो आता हात जोडून पार्थकडे बोलत असतो. तर पार्थसुद्धा त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, नाही मी सावरून घेईल, काही हरकत नाही, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही निवांत राहा. तर आता इकडे
नंदिनी तिच्या वडिलांच्या गळ्यात गळा घालून म्हणते की बाबा चला मग येते मी. तेव्हा आता धनंजय म्हणतो हो बाळा ये आणि काळजी घे, तुझीसुद्धा घे आणि काव्याचीसुद्धा घे, घरातल्या सगळ्यांची काळजी घे. तर आता पार्थ आणि काव्यासुद्धा पाया पडतात. तर आता नंदिनी आणि जीवासुद्धा पाया पडतात. पण आता शारदाला खूप वाईट वाटत असतं की कसं काय होईल काव्याचं, हे फक्त सत्य मलाच कळालेलं आहे. यांना जर कधी कळालं तर काय होईल आणि काय नाही. तर आता ते सगळे तिथून निघून जातात. मात्र शारदाच्या डोळ्यात खूप पाणी असतं. आरू म्हणते आई काय झालं तुला, काही झालं का गं, का रडते एवढीच. ताई आणि त्यात ज्या दिवशी लग्न होऊन गेलं त्या दिवशी एवढी रडली नाही, आज तू एवढी रडते आहे. तेव्हा आता शारदा म्हणते काही नाही बाळा, मला काव्याचंच वाईट वाटतं आहे. तर तिला चक्कर येत असतात कारण ती काव्याच्या विचारामध्ये खूप विचार करत असते, त्याच्यामुळे तिला चक्कर येत असतात, डोकं गरगरतं तिचं. तेव्हा धनंजय म्हणतो शारदा आधी खाली बस बरं, तू खाली बस, आधी पाणी आण गं जा. तेव्हा आता आरू तिला पाणी घ्यायला जाते आणि तो विचारतो शारदा होईल सगळं व्यवस्थित. आता नंदिनीने सर्व सावरून घेतलंच की नाही, तसं काव्यसुद्धा आवरून घेईल अगं, सगळ्यांना सावरून घेईल. आता इकडे पार्थ गाडी काढत असतो तर जीवा पुढे बसतो, नंदिनी आणि काव्या मागे बसते. तेव्हा आता रस्त्याने गाडी जात असताना आता काव्य विचार करते की आता गाडी थांबवायला लावू का, कारण घरी गेल्यावर मला बोलता येणार नाही. आता कसं आम्ही 4च जण आहे तर मी 4ही जणांशी बोलू शकते. तेव्हा आता काव्य म्हणते पार्थ गाडी थांबव. तेव्हा आता सगळ्यांना शॉकच बसतो, कशासाठी गाडी थांबवायचं काय. नंदिनीसुद्धा म्हणते का गं काय काही घ्यायचं आहे का तुला, काही काम आहे का. तर आता काव्य म्हणते नाही मला काही काम नाही, पण गाडी थांबवा आणि सगळेजणं खाली उतरा, मला तुमच्या 4शी बोलायचं आहे. तेव्हा आता काव्य म्हणते हो मला बोलायचं आहे. तर हे ऐकून जीवाला मोठा धक्का बसतो. जीवा म्हणतो जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर तू काही बोलली नाही आणि आता काय बोलते सगळ्यांसमोर, वेळ गेली हातातून निघून आणि आता बोलून काहीच फायदा नाही आहे. काव्य मी थांबणार नाही आहे आणि मी उतरणारसुद्धा नाही आहे. तेव्हा आता तरी सगळे उतरतात तर जीवासुद्धा उतरतो. तर आता इकडे काव्य सांगते की मला हे लग्न मान्य नाही आहे. तेव्हा आता पार्थ म्हणतो हे सांगण्यासाठी तू गाडीतून खाली उतरली, हे तर मला माहितीच आहे ना की तू हे लग्न मान्य करत नाही आहे. तेव्हा आता काव्य म्हणते हो पण मला काय सांगायचं आहे की मला हे लग्न मान्य नाही आणि मी स्वीकारणारसुद्धा नाही आहे. तेव्हा आता नंदिनी म्हणते बाळा तू काय हे परत तीच गोष्ट लावली आहे. तेव्हा आता काव्य म्हणते मला दुसरीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. आता हे ऐकून जीवाच्या पायाखालची तर जमीनच सरकते कारण त्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण ती म्हणते दुसरी गोष्ट. तेव्हा आता जीवाला खूप वाईट वाटतं की आता ही सांगते की काय आपलं. तेव्हा आता जीवा तिच्याकडे एकटक बघत असतो. तर आता जीवाला सांगणार का सगळं सत्य काव्या, म्हणजे पार्थलासुद्धा या तिघींना सांगणार का, हे पुढे आपल्याला पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.